मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने हे वाक्य हमखास ऐकलेलं असेल आणि ते म्हणजे की तिला 2 रुपयाची तरी अक्कल आहे का? आणि मला असं वाटतं हे वाक्य खरंच खूप खरं आहे बरं का. कारण की जर कधी बाईला अक्कल असली असती तर तिला ही गोष्ट नक्कीच कळाली असती की ज्याप्रमाणे पुरुष काम करून दमतो आणि त्याला त्याच्या विश्रांतीसाठी किंवा त्याच्या पैशांवर हक्क असतो, त्यामुळे मग तो दारू पितो, त्याचे शौक पूर्ण करतो, जे काय असेल ते. पण त्याचप्रमाणे त्याच्या पलीकडे स्त्रीची जी कमाई असते तर तिच्या कमाईवर पण तिचा थोडासा तरी अधिकार असतो. मग तिनेही तो पैसा बचत गट, भिक्षा लावून मग तो उद्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा दुधाच्या खर्चातनं, भाजीच्या खर्चातनं ते 2-5 रुपये वाचवून तांदळाच्या डब्यात लपवून आणि मग तेच पैशांचं कधीतरी सोनं नाणं काढून ठेवायचं आणि तेच पैसे अडीअडचणीला उपयोगात आणलेच नसते. तिने काय केलं असतं माहिती आहे का? तिने त्या पैशांमध्ये स्वतःचाही खर्च केला असेल. आता तुम्ही काय म्हणशाल की काय सांगतेस बाई, असं पार्लरमध्ये जाणाऱ्या आणि स्वतःवर खर्च करणाऱ्या अनेक स्त्रिया असतील. हो, अनेक, सर्वच नाही. कारण की आजही आपल्या समाजामध्ये आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर, इंजिनियर आणि स्वतःच्या पायावर सुशिक्षित अशा स्त्रियांचं प्रमाण फार कमी आहे. पण त्याच पलीकडे तुमच्याच घरात वावरणारी तुमची आई असेल, बहीण असेल, बायको असेल किंवा मुलगीही असेल तर तुम्ही तिला एकदा विचारा की तुम्ही स्वतः कमवलेल्या पैशावर तुमचा किती अधिकार असतो. कारण की तिचा पैसा, मी तुम्हाला सांगते ना, मी स्वतः एक स्त्री आहे म्हणून मी हे समजू शकते. तिचा पैसा तिने लपवलेला कुणाच्या तरी नावाने का होईना, पण ते डब्यात लपवलेले असतात. तिने ते पैशांचं बचत गट खोललेले असतात, तिने भिक्षा लावलेले असतात. आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागचा एकमेव हेतू हाच असतो की उद्या तो पैसा भविष्यामध्ये आपल्या घरच्यांच्या उपयोगात यायला हवा. कारण की जर कधी तिला शौक आणि पार्लरमध्येच तो पैसा खर्च करायचा राहिला असता तर ज्यावेळी तिने कमवला त्याच वेळी तिने तो खर्च केला असता. पण तसं नसतं. उद्या उठून मुलांना कधीही शिक्षणाच्या वेळेला कुठे पैसा कमी पडू नये आणि त्यावेळेला माझ्या नवऱ्याला कुठेही लोकांच्या पुढे हात पसरायला वेळ येऊ नये किंवा फक्त पैशाअभावी माझं लेकरू पाठीमागे राहायला नको, ह्या हेतूने तो पैसा बाजूलाच ठेवत असते. आणि हां, ठीक आहे, काही स्त्रिया असतात ज्या स्वावलंबी असतात, हे करतात, पण त्या फार कमी प्रमाणात असतात. कारण की आपल्याकडे आजही भाजीपाला विकून काम करणारी, शेतात काम करणारी, कंपन्यांमध्ये काम करणारी अशा स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. आणि ह्या स्त्रियांना स्वतःच्या शौकपेक्षा आपला संसार खरंच जास्त इम्पॉर्टंट असतो. पटलं तर नक्की शेअर करा.